तुमच्या रेशन कार्डला मोबाईल नंबर जोडलेला नाहीये का? मग सावधान, तुमचे अनेक सरकारी फायदे थांबू शकतात. पण काळजी करू नका, फक्त 5 मिनिटात मोबाईलवरून नंबर लिंक कसा करायचा ते आत्ताच दाखवतो. परंतु त्यापूर्वी एक विनंती नक्की करेल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर रोज मिळत राहतील. मी अभय पाटील. तर चला लगेच सुरू करूया आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ओपन करा. प्ले स्टोअर ओपन झाल्यानंतर तुम्हाला वर सर्च बारमध्ये टाईप करायचे आहे मेरा रेशन. असे लिहून टाईप केल्यानंतर सर्च करा. यानंतर तुम्हाला मेरा रेशनचे ॲप्लिकेशन खाली दिसेल. या ॲप्लिकेशनला तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला इन्स्टॉल करावे लागेल. त्यासाठी ज्या ठिकाणी इन्स्टॉल लिहिलेले आहे त्यावर क्लिक करा आणि या ॲप्लिकेशनला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा. मी आधीच या ॲप्लिकेशनला माझ्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलेले आहे, त्यामुळे मी आता डायरेक्ट या ठिकाणाहून या ॲप्लिकेशनला ओपन करतो. ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर तुम्हाला जर ॲप्लिकेशनकडून काही परमिशन विचारल्या गेल्या तर त्या सर्व परमिशन्सला अलाउ करा. परमिशन अलाउ केल्यानंतर आता तुम्हाला भाषा निवडण्यासाठी एक पेज या ठिकाणी ओपन होईल. या ठिकाणी बऱ्याचशा भाषा दिलेल्या आहेत, जसे मराठी, इंग्लिश, गुजराती, इतर भाषा या ठिकाणी दिलेल्या आहेत. यापैकी ज्या भाषेत तुम्हाला तुमचे हे ॲप्लिकेशन पुढे सुरू ठेवायचं असेल ती भाषा निवडा आणि खाली नेक्स्ट बटन दिलेले आहे त्या बटनावर क्लिक करा. म्हणजे तुम्ही पुढच्या पेजवर जाल. या पेजवर तुम्हाला खाली गेट स्टार्टेड लिहिलेले दिसेल. यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करण्यासाठी एक पेज ओपन होईल. या पेजवर तुम्हाला मेरा रेशन ॲप्लिकेशनसाठी लॉग इन करायचं आहे. आता लॉग इन करण्यासाठी या ठिकाणी 2 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय म्हणजे बेनिफिशरीज युजर आणि दुसरा पर्याय डिपार्टमेंट युजर्स. यापैकी आपल्याला पहिल्या क्रमांकाचा जो पर्याय आहे बेनिफिशरीज युजर या पर्यायाला सिलेक्ट करायचे आहे. सिलेक्ट केल्यानंतर खाली आता तुम्हाला आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर हा तुमच्या फॅमिलीतील जो हेड असेल त्याचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकताना काळजीपूर्वक टाका, जेणेकरून लॉग इन करताना कुठलीही अडचण येणार नाही. आता तुमचा आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली तुम्हाला बॉक्समध्ये कॅप्चा टाकायचा आहे. त्यासाठी बाजूला कॅप्चा दिलेला आहे. हा कॅप्चा जसाच्या तसा तुम्हाला दिलेल्या बॉक्समध्ये टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन विथ OTP या बटनावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार नंबरला जो तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवर एक OTP सेंड करण्यात येईल. तो OTP तुम्हाला या दिलेल्या बॉक्समध्ये टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर एक विंडो ओपन होईल. याला ओके करा. यानंतर तुम्हाला आता क्रिएट एमपिन साठी विचारले जाईल. जर तुम्हाला तुमचा एमपिन क्रिएट करायचा असेल तर क्रिएट नाव यावर क्लिक करा आणि जर तुम्हाला एमपिन करायचा नसेल तर स्किप यावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन कसे वापरायचे याचा एक ट्युटोरियल दाखवण्यात येईल. जर तुम्हाला हा ट्युटोरियल पूर्ण पाहायचा असेल तर तुम्ही पाहू शकता, अन्यथा याला स्किप देखील करू शकता. यानंतर ॲप्लिकेशनचे मेन पेज आपल्या स्क्रीनवर ओपन होईल. आता या ठिकाणी तुम्हाला बरेच ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर रेशन कार्डला लिंक करण्यासाठी कुठले ऑप्शन वापरायचे आहे ते आता आपण पाहूया. त्याआधी जर तुम्हाला तुमचं रेशन कार्ड डिजिटल स्वरूपात या ठिकाणाहून डाउनलोड करायचं असेल तर ते कशा प्रकारे डाउनलोड करावे यासाठीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. आता रेशन कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पेंडिंग मोबाईल अपडेट म्हणून एक लिंक दिलेली आहे. या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या रेशन कार्डमध्ये जेवढे व्यक्ती असतील यांची नावे तुम्हाला या ठिकाणी दिसतील. आता ज्याही व्यक्तीचा मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी लिंक करायचा आहे त्या व्यक्तीच्या नावावर क्लिक करा. यानंतर अपडेट मोबाईल नंबर करण्यासाठीचे पेज मोबाईलच्या स्क्रीनवर ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला ज्यांचा मोबाईल नंबर लिंक करायचा आहे त्यांचे नाव, खाली जेंडर दिलेले आहे आणि त्याचप्रमाणे खाली मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी एक बॉक्स देखील दिलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकताना अचूक मोबाईल नंबर टाका, जेणेकरून यामध्ये चुका होणार नाहीत. त्यानंतर खाली दिलेल्या सबमिट बटनावर क्लिक करा. यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला या मोबाईल नंबरवर एक OTP सेंड केला जाईल. तो OTP तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि खाली दिलेल्या व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक मेसेज स्क्रीनवर दिसेल, ज्यामध्ये युअर रिक्वेस्ट हॅज बीन सक्सेसफुली सबमिटेड टू डिस्ट्रिक्ट फूड अँड सप्लाय ऑफिसर. म्हणजे ज्यांच्याकडे तुमची मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठीची रिक्वेस्ट गेलेली आहे त्यांचे नाव या ठिकाणी दिसेल. त्याचप्रमाणे रिक्वेस्ट ID, डेट आणि टाईमसुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. या संदर्भातला मेसेज देखील तुमच्या मोबाईलवर तुम्हाला भेटून जाईल. आता याप्रमाणे तुम्ही तुमच्या परिवारातील ज्याही लोकांचा तुम्हाला मोबाईल क्रमांक अपडेट करायचा असेल तर या पद्धतीने तुम्ही त्या सर्वांचा मोबाईल नंबर अगदी काही मिनिटातच स्वतः तुमच्या मोबाईलमधूनच अपडेट करू शकता. तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही.
या प्रकारे तुम्ही सर्व प्रोसेस करा, तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रेशन कार्डला मोबाईल नंबर कशा प्रकारे लिंक करायचा याबाबतची सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे. मी आशा करतो की तुम्हाला मी दिलेली माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. मित्रांमध्ये आणि परिवारासोबत व्हिडिओला शेअर देखील करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर पुन्हा एकदा विनंती करतो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. असेच व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत राहतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार. धन्यवाद.